काय प्रणाली, आज कोणत्या विषय आहे मग आपला? मॅम, आजचा विषय आपला सप्लिमेंट. बऱ्याच जणांचे प्रश्न होते सप्लिमेंट. ओके. बेसिकली सप्लिमेंट्स हे FDA अप्रुव्हल नसतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे ओव्हर द काउंटर मिळतात आणि लोकांना असं वाटतं की आपण सप्लिमेंट घेतले की आपल्याला ते खाणं नाही खाल्लं तरी चालतं. म्हणजे आपण B12 सप्लिमेंट घेतोय, व्हिटॅमिन D सप्लिमेंट घेतोय, इथपर्यंत ठीक आहे. कारण B12 लेवल्स आपण चेक करू शकतो, व्हिटॅमिन Dच्या लेवल्स आपण चेक करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कमी आहे की जास्त आहे हे कळतं. पण हे बाकीचे जे काही सप्लिमेंट्स आहेत, म्हणजे व्हिटॅमिन बी सगळ्याच प्रकारचे, B1, B2, B3, B4 किंवा आपण म्हणतो बायोटीन, एक स्पेशल आता नवीन जन्म झालाय तो म्हणजे बायोटीन सप्लिमेंटचा. ओके, तर तुला माहितीये का, बायोटीन सप्लिमेंट हे आपल्यामध्ये 99% लोकांमध्ये कमतरता नसते त्याची. ओके, म्हणजे ते सप्लिमेंट घ्यायची बेसिकली गरजच नाहीये. त्याच्यामध्ये अनेक आपले फूड आयटम्स आहेत की ज्याच्यामुळे बायोटीन आपल्याला मिळतं. मग ते व्हेज असू देत, नॉन व्हेज असू देत, नट्स आहेत, सीड्स आहेत, फिश, सगळे आहेत, त्याच्यामध्ये बायोटीन मिळतं. पण काहीतरी एक प्रोपगोंडा करायचा, त्याला एक चांगलं नाव द्यायचं आणि ते खूप जास्त किमतीनं विकायचं आणि असं भासवायचं की आपल्याला आता हे मिळतंय, आता आपलं हे चांगलं होणार. त्याच्यामुळे बायोटीन हा एक चांगला उदाहरण आहे त्याच्या मागे. आणि बाकीचे पण सप्लिमेंट जसं की व्हिटॅमिन सी आपण खूप चांगले आहारातून घेऊ शकतो, पण आपण आहाराला न महत्व देता व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतो, त्या गोळ्यांचा नंतर दुष्परिणाम होतो. असंच काही सप्लिमेंटच्या बाबतीत आहे. त्यापेक्षा माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही टेस्ट करा. जी गोष्ट कमी आहे ती तुम्हाला जर का 1-2 महिन्याच्या ट्रायल मध्ये नाही पूर्ण करता आली, 3 महिन्याच्या ट्रायल मध्ये नाही पूर्ण करता आली, तर तुम्ही त्याचा विचार करा. आणि ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर त्याचे दुष्परिणामांचे पण तुमच्या शरीराला हानी पोहोचणार नाही. त्याच्यामुळे म्हणून म्हणलं की हा टॉपिक जरा मला वाटतं पोरेंनी शोधून काढलाय. बघू आता काय प्रश्न विचारतात, त्याला उत्तरं देऊच. पण सप्लिमेंट ही FDA अप्रुव्हल नसल्यामुळे ओव्हर द काउंटर मिळतात, म्हणून ती घ्यायची आहेत असं करू नका. बॅलन्स डाएटला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. टेस्ट करा आणि मग सप्लिमेंट घ्या. याच्यातच हा एक चांगला उत्तम आहे. प्रोटीन तुमच्यामध्ये कमी आहे असे कोणते टेस्ट असतील तर मला पण सांगा. म्हणजे मग ते सारखं प्रोटीन करतात ना, त्या लोकांना पण मला ते सांगता येईल, करा टेस्ट आणि बघा तुमच्यात प्रोटीन कमी आहे का, आणि मग सांगा, मग घ्या. जी गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करता येत नाही त्याच गोष्टींवरती इन्फ्लुएन्सर खूप जास्त हुशारगिरी करतायत की प्रोटीन पाहिजे, प्रोटीन याला, प्रोटीन त्याला, प्रोटीन त्याला, भरभरून महागातले सगळे प्रोटीनचे सप्लिमेंट विकण्याचा प्रयत्न करतात. साधं पीनट म्हणते मी, पीज असतात आपले, मटार असतात की नाही, त्याची पावडर करायची आणि मग ती कशी विकायची, तर ती अगदी 200 रुपयापासून 600 रुपयापर्यंत पीनट पावडर तुम्ही व्हेजिटेरियन प्रोटीन म्हणून विकता. अरे 60 रुपये किलोचे ते पीनट तुमचे पीज मिळतात, मटार मिळतात. सगळ्यांना माहितीये ते फ्रोझन करून आपल्याला ठेवता येतात. कशामध्ये? फ्रीज मध्ये. 6 महिने पण वापरू शकतो. कशाला पाहिजे ती पीजची पावडर आणि कशाला ते शायनिंग मारतात त्या प्रोटीन पावडरच्या नावाखाली? काही गरज नाहीये. चांगले आणि स्वच्छ आणि नैसर्गिक पदार्थ वापरा, त्याचा तुम्हाला जास्त जास्त चांगला फरक पडणार आहे. तो सुरुवात करूयात आपण प्रश्न. मॅम, सर्व प्रकारचे सप्लिमेंट घेतल्याने आरोग्य आपले अधिक चांगलं होतं असं. मग सप्लिमेंट वरती जगा ना, जेवताय कशाला? काय गरज आहे जेवणाची? आधी तुम्ही बॅलन्स डाएट करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पोषण मूल्य मिळेल. म्हणजे काही प्रकारचे ड्राय फ्रुट्स खायचेत आपल्याला, फ्रुट्स खायचेत आपल्याला, ग्रीन व्हेजिटेबल्स खायचेत, अनेक प्रकारच्या अनेक रंगांचे व्हेजिटेबल्स खायचेत, ज्याच्यात आपल्याला हे सगळं मिळतंय. आणि हे खायचंय म्हणून पोळी आणि भात नाही खायचं असं पण नाहीये, त्याची पण आपल्याला इंधन म्हणून गरज आहे. बरं, हे डाएट करतोय म्हणून आपल्याला ऑइल फ्री खायचंय असं पण नाहीये. थोडं ऑइल हे शरीरासाठी लागतंच, ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे विटॅमिन शोषून पण घेता येतात. त्याच्यामुळे सप्लिमेंट पेक्षा आपला आहार योग्य आहे की नाही ते आधी तपासा आणि मग तो दुरुस्त करा. त्याने नाही झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करून ठरवा तुमच्याकडे कोणती गोष्ट कमी आणि मगच तुम्ही जेवणाऐवजी सप्लिमेंट शेक घ्यावे का? तुम्हाला तर माहिती आहे, हे शेक बीक कुठल्याही प्रकरणाला आपण अजिबात काही जुमानत नाही. आता शेकचं उदाहरण द्यायचं झालं तर खूप छान नाव घेणार नाही, पण टर्बा लाईफ जे काय तुमचे असतात पावडरांमध्ये शेक, तर मी त्याचं जेव्हा पाहणी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यात कॅल्शियमच नाहीये. शोधून बघा तुम्ही. म्हणून ते दुधामध्ये घ्यायचं. कशाला लागतो शेक? गरज आहे का काही त्याची? कारण बाकीचं सगळं आपल्याला आहारात पण मिळत आहे. एक फ्रूट, एक ऍपल कम्पेअर करा तुमच्या त्या शेक बरोबर आणि ठरवा की किती छुत्तेगरी चालू आहे. काय हे, ह्याच्यात अजिबात राम नाहीये. त्याच्यामुळे असल्या गोष्टींच्या नादी लागू नका. आहारावरती भर द्या. त्यानेच तुम्हाला शेवटी ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली वगैरे जे काय आहे ना, हे सगळं मिळणार.
एका वेळी मल्टिपल काइंड ऑफ सप्लिमेंट घेणं कितपत योग्य आहे? मी एकच घेऊ नका म्हणते, मल्टिपलचा प्रश्नच येणार नाहीये. नक्की हे बघा, सप्लिमेंट हे सप्लिमेंट पूरक आहे, मेन आहार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मेन आहाराकडे जाऊन पण तुम्हाला डेफिशियन्सी होत असेल. म्हणजे एक उदाहरण देते, आता B12 सगळीकडे डेफिशियंट होते. का होते? पूर्वी का नव्हतं आणि आताच का होतंय? कारण आपली लाईफस्टाईल तशी झालेली आहे, आपल्या झोपेची वाट लागलेली आहे, आपल्याला ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम सुरू आहेत, आपल्याला मेडिटेशन प्राणायामच्या गोष्टींनी स्ट्रेस नियंत्रित करता येत नाहीये आणि म्हणून ती ऍसिडिटी होते आणि त्या ऍसिडिटीमुळे हे B12 सारख्या गुर्जा निर्माण होतात. त्याच्यामुळे B12 कमी आहे, तर मग तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टींना प्लॅन करा. आपली नीट ऍसिडिटी कंट्रोल होईल असा आहार घ्या आणि तरी पण नाही झालं तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही B12 सप्लिमेंट घेऊ शकता. आता ते गोळ्यांमध्ये पण मिळतं आणि तुमच्या इंजेक्शन मध्ये पण मिळतं. मग किती इंजेक्शन, काय इंजेक्शन, किती दिवस घ्यावी, परत लेवल्स कधी करावे, हे सगळं ते तुम्हाला समजून सांगतात आणि मगच त्या गोष्टींना हात लावा. तोपर्यंत लावू नका. सेम फॉर व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीचं पण आपल्याला खूप आता सगळ्यांना जास्त, कारण व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी ही भारतात तर कॉमनच आहे, कारण आपल्याला तेवढ्या प्रकारचं सनलाईट किंवा आपल्यामध्ये तेवढे रिसर्च स्टडीज झाले नाहीत की आपल्या लेवल्स किती असाव्या. हा पण एक गोंधळ आहे त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, आता त्यांनी केलेल्या स्टँडर्डनुसार नसेल तर ते किती घ्यावे, कसे घ्यावे, किती झाल्यानंतर तुम्ही ते परत लेवल्स चेक करावे हे पण गरजेचं असतं. साधारण 3 महिने व्हिटॅमिन डी घेऊन लेवल्स चेक करूनच पुढचे सप्लिमेंट घ्यावेत. हा जो काही रूल आहे हा डॉक्टर किंवा तुमचे आहार तज्ञ यांना भेटूनच तुम्हाला तो क्लिअर करता येतो. मॅम, आमच्यासारख्या यंग लोकांचा प्रश्न होता की व्हिटॅमिन सप्लिमेंट खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. सांगितले ना, बायोटीन. म्हणजे तुमच्यासारखी जे काही जनझी आहेत, यंग लोक आहेत, यांनी आधी हे बघा, ते बायोटीन तुम्हाला किती गरजेचं आहे. बायोटीन पेक्षा पण तुमच्या केसांसाठी आयर्न महत्वाचं आहे, फॉलिक ऍसिड महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे रक्त तयार होतं. शिवाय त्याच्याबरोबर तुम्हाला व्हिटॅमिन सी पण गरजेचं आहे, जे तुम्ही चांगल्या आहारातून एक रोज पेरू खाल्ला तरी मिळतंय, थोडा अर्धा आवळा खाल्ला तरी मिळतंय, संत्रा आहे, मोसंबा आहे, खूप आहेत. भाज्यांमध्ये पण व्हिटॅमिन सी आहे. हे व्हिटॅमिन सी म्हणजे चांगलं आहार मधून तुम्ही जर का हे व्यवस्थित प्लॅन केलं तर तुमचं व्हिटॅमिन सी बरोबरच हे त्वचेचं जे काही आरोग्य आहे ते पण सुधारतं. आणि त्याबरोबर तुम्ही पुरेशी झोप घेताय ना, उगीच काहीतरी डाएट करून, फॅट डाएट करून अतिशय कमी खाणं, कॅलरी खूप कमी घेणं, फॅट लॉस म्हणजे फॅट फ्री डाएट घेणं, याच्यामुळे हे सगळं असतं. आणि व्यायामाची पण त्याला पूरक गरज पाहिजे. पण स्टॅमिना वाढवण्यासाठी सप्लिमेंट घ्यावाच लागतो का? नाही, ते प्रत्येकाच्या पोषण स्थितीवरती, तुम्ही कोणता व्यायाम करताय, कोणतं काम करताय, त्या कामाची गरज किती आहे तुम्हाला आणि त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या कॅलरीज मिळतायत ना, हे सगळं बघूनच ते आपल्याला ठरवावं लागतं. अति गरज आहे आणि कॅलरीज कमी पडतात, या वेळेला काहीतरी जास्तीचं घ्यायचंय की जेणेकरून कॅलरी पण वाढणार नाहीत, अशा वेळेला हे करणं पण टेस्ट करून कोणती गरज आहे ते बघून करायचं. आता सप्लिमेंट तर सगळेच घेतात मॅम, सो लहान मुलांना सप्लिमेंट देणं हे कितपत फायदेशीर मानलं जातं? लहान मुलांना सप्लिमेंट्स अजिबात देऊ नका. मी तर म्हणते गरजच नाहीये. घरचा आहार एकदम बेस्ट आहे. खजूर, आता तुम्ही जर का तुम्हाला जर याचा फायदाच घ्यायचा असेल ना, सोशल मीडियावरती आता खजूर वापरून अनेक प्रकारचे लाडू तयार करतात, अनेक प्रकारचे चिक्क्या तयार करतात, अनेक प्रकारचे चॉकलेट बार तयार करतात आणि त्याच्यामध्ये ना खूप छान छान कंटेंट घेतात. म्हणजे काय, बदाम घालतात, काजू घालतात, खजूर घालतात, मध घालतात, दूध घालतात, कोको पावडर घालतात आणि ते विदाऊट शुगर असं म्हणून की नॅचरल शुगर वापरून तयार करतात. अशा प्रकारच्या गोष्टी मुलांना तुमच्या चांगल्या पोषण मूल्यासाठी देणं काहीच प्रॉब्लेम नाहीये. सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा, ना की असे सप्लिमेंट्स घेऊन कोणी बसले आणि म्हणते की हे मुलांना द्या आणि उंची वाढेल, असं काहीही नसतं. त्याचं लेबल वाचा म्हणजे कळेल की ते किती आपल्याला किती चुकीच्या पद्धतीने आपल्याला कन्व्हिन्स करतात आणि यामध्ये आपलाच दोष असतो. आपण ते वाचत नाही आणि म्हणून आपण त्याचं कंपॅरिझन करत नाही. मॅम, प्रोटीन सप्लिमेंट, आता बरेचसे जिम मध्ये जाणारे लोक प्रोटीन सप्लिमेंट घेतात, सो त्याने किडनी खराब होते का? जर तुमची किडनी नॉर्मल असेल आणि तुम्हाला प्रोटीन पचत असेल आणि ते प्रमाणात घेत असाल तर त्याचा तुम्हाला दुष्परिणाम होत नाही. पण तुमच्या नॉर्मल आहारातून जर का प्रोटीन कंप्लीट केलं तर त्या आहारामध्ये प्रोटीन बरोबर फायबर्स असतात, त्याच्यामुळे त्याचं ॲसिमिलेशन चांगलं होतं. ना की ते 2,000 ते 3,000 रुपये खर्च करून, तेवढे खर्च केल्याशिवाय तुम्हाला प्रोटीनच मिळणार नाही, ती पावडर घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचं कम्प्लीटच करता येणार नाही. असं न करता जर का ते घेत असाल की पूर्ण व्यवस्थित आधी तुमचं डाएट प्लॅन तयार करा.
एखादा स्कूप तुम्हाला ऍडिशनल लागतोय, खूप जास्त जिम करताय आणि त्याच्यामुळे तुमची गरज कंप्लीट होत नाहीये, तर ते ठीक आहे. पण ते पण तुमच्या बॉडीला काय लगेच किडनीला जाऊन धडकणार नाहीये, पण बाकीचे दुष्परिणाम पण आहेत. आणि चांगल्या गोष्टीतून, नॅचरल गोष्टीतून जर का तुम्ही ते घेतलं तर तुमच्या बॉडीला ते मानवणार पण आहे. बऱ्याच लोकांना ही प्रोटीन सप्लिमेंट घेतल्यानंतर पण बरेच त्रास होतात. ब्लॉटिंग होतं, नंतर पाठीवरती तुम्हाला ना पुरळ येतात. बऱ्याच लोकांना ज्यांना प्रोटीन सूट होत नाही, हे एक टिपिकल साईन आहे, ते पण बघा तुम्ही. बऱ्याच लोकांना ब्लोटिंग होतं, बऱ्याच लोकांना ते घेतल्यानंतर पण तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, कारण तेवढं त्याचं अब्झॉर्प्शन पण नीट झालं पाहिजे. म्हणून ॲसिमिलेटेड प्रोटीन हे खाण्यातूनच मिळणार आहे, त्याची गरज तिथून कंप्लीट केली तर या गोष्टींची गरज पडेल असं मला वाटत नाही. माझे आता एवढे पेशंट बघून झालेत, त्याच्यामध्ये मला नाही लागली कशी अशी एक्स्ट्राची गरज की प्रोटीन कंप्लीट करण्यासाठी पावडरही वापरावं. मॅम बरेच जण डिटॉक्स सप्लिमेंट घेऊ लागलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की डिटॉक्स सप्लिमेंट बॉडीमधून सर्व विषारी पदार्थ काढून टाकतात. डिटॉक्स सप्लिमेंट हा पूर्णपणे स्कॅम आहे. हिरवं, निळं, काळं, पिवळं, कुठलं पाणी घेतात, कशाचं पाणी घेतात आणि मग त्याने डिटॉक्स होतं, हे नाहीये. सायन्स माहिती करायचं असेल तर लिव्हर आणि किडनी ह्या दोनच गोष्टी तुमच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींचं डिटॉक्स करतं. त्याच्यामुळे कुठल्या तरी पाण्याच्या नादी लागून दालचिनीचं पाणी घ्या, मध पाणी घ्या, ग्रीन टी घ्या, ब्लॅक टी घ्या, हे सगळे जे काही करतायत ह्याच्यामुळे डिटॉक्स होत नाही. डिटॉक्स होतं तुम्ही फायबर्स खाल्ल्याने. तुम्ही योग्य प्रमाणात तुमच्या फळांचा आहार किंवा तुमच्या भाजीपाल्यांचा आहार हे व्यवस्थित घेतलं की ती बॉडी तुम्हाला फायबर्स जर देत असेल, प्रोटीन देत असेल, तर ते नॅचरलपणे डिटॉक्स करून टाकतं. मॅम हर्बल सप्लिमेंटचा खूप ट्रेंड चालू आहे आणि त्याने दुष्परिणाम काही नसतात का? असतात ना. मी जसं म्हटलं की डर्बल फरबर जे काय, आपण नाव नाही घ्यायचं, ते लोकांना कळतं ते काय म्हणायचे ते. कधी कधी त्याने अलर्जिक पण होऊ शकतं, पोटाचे त्रास होतात, ब्लॉटिंग होतं. नंतर बऱ्याच आपण ज्या गोष्टी म्हणतो की आपण सप्लिमेंट म्हणजे हे हर्बल सप्लिमेंट जे काय आपण म्हणतो, त्याच्यामुळे आपण चांगल्या गोष्टी खायचं टाळतो. मेन म्हणजे आहारात खूप जास्त कमतरता तयार होते, पोषण मूल्यांची कमतरता तयार होते. 10 किलो वजन कमी केलेले पेशंट 20 किलो वजन वाढवून येतात, कारण तुम्ही तुमची भूक सप्रेस नाही करू शकत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने वजन कमी केल्यानंतर या दुष्परिणामचा तुम्हाला काय प्रश्नच येणार नाही. मॅम ओमेगा सप्लिमेंटने हृदय रोग टाळतायत. तुमच्याकडे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कमी आहेत अशी लॅब टेस्ट निर्माण करा. त्याच्यात तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचं ओमेगा 3 कमी आहे, तुम्ही ओमेगा 3 घ्या. नाही तर व्यवस्थित आहार जर का तुम्ही घेतलात तर तुम्हाला हे ओमेगा 3 पण चांगल्या प्रकारे मिळतं. अगदी तुमच्या फ्लॅक्सीड मध्ये, चिया सीड मध्ये किंवा आपण म्हणतो अक्रोड जे असतात, वॉलनट असतात, याच्यामध्ये शाकाहारी सोर्स आहे, मांसाहारी सोर्स पण फिश वगैरे सारखे आहेत. त्याने घ्या. त्याने नाही कमी झालं हे सगळं तर मग बघा तुमच्या डॉक्टरांना सल्ला घेऊन की ओमेगा 3 घेण्याची गरज आहे की नाही, तरच घ्या. नाही तर असल्या गोष्टींच्या बळी नका पडू. आजच्या दिवसातला प्रचंडच असा प्रश्न, सप्लिमेंट घेतल्याने आणि व्यायाम न केल्याने मसल गेन होऊ शकते का? कशाला पाहिजे? तुम्हाला मसल गेन करायचं असेल तर तुम्हाला रिपेअरिंग सिस्टीम डेव्हलप करायची. तुम्ही व्यायाम केला तरच तुमची रिपेअरिंग सिस्टीम डेव्हलप होणार आहे आणि रिपेअरिंग सिस्टीम डेव्हलप झाली तरच तुमचा मसल गेन होणार आहे. त्याच्यामुळे नुसते सप्लिमेंट देऊन तुम्ही वेट गेन करताय असं तर ते मसल गेनच असेल असं नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रकारचा आहार देऊन आणि योग्य व्यायामाची जोड देऊनच आपल्याला ते साध्य करता येतं. आणि व्हायटमिन सी सप्लिमेंट घेतल्यावर सो आपली सर्दी पूर्णपणे आपल्याला टाळता येते. करून बघा. भरपूर लोकांनी केलं असेल. व्हायटमिन सी घेतात असं काही नाहीये. नुसतंच व्हायटमिन सी घेऊन आपल्याला सर्दी पूर्णपणे टाळता येते असं अजिबात नाहीये. कारण ती पूर्णपणे आपण रोखू शकत नाही, पण आपल्याला त्याच्याबरोबर चांगले फायबर्स, चांगलं प्रोटीन, मग व्हिटॅमिन सी, त्याचं ॲसिमिलेशन असं जेव्हा मिळेल तेव्हा आपली इम्युनिटी डेव्हलप होते, प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि मग सर्दी कमी होते, ना की नुसत्या व्हिटॅमिन सी घेतल्याने. कॅल्शियम सप्लिमेंट घेतल्याने हाडे मजबूत होतात. कॅल्शियम घेतल्याने हाडे मजबूत होतात हे बरोबर आहे, पण त्याला सप्लिमेंटच हवे असं काही नाहीये. आणि कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन डी ची पण आपल्याला जोड द्यावी लागते, म्हणजे ते दोन्हीचं मिळून आपल्याला व्यवस्थित हाडं मजबूत व्हायला मदत मिळते. आणि त्याबरोबर व्यायाम पण तेवढाच महत्वाचा आहे, कारण ती डेव्हलपमेंट ऑफ बोन याच्यासाठी व्यायाम हा ग्रॅव्हिटीचा जो म्हणतो आपण तो व्यायाम पण आपल्याला गरजेचा आहे. त्याच्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट ही परत
अशी सप्लिमेंट आहेत की लोक वर्षानुवर्ष घेतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्याच्यामुळे स्टोन डेव्हलपमेंटची पण टेंडन्सी वाढते. त्याच्यामुळे घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याने कधी किती दिवस घ्यायची, मग परत चेक करून घ्यायचं आपल्याला बरोबर आहे का, आणि मग ठरवायचं पुढे कंटिन्यू करायचं. नाही तर वर्षानुवर्ष घेत असणाऱ्या बायकांमध्ये, पुरुषांमध्ये हे त्याचे साईड इफेक्ट्स पण दिसून येतात. मॅम, कुठलेही सप्लिमेंट सिंगल न घेता मल्टीविटामिन एकच सप्लिमेंट प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे का? मल्टीव्हिटॅमिनचा काही प्रश्नच येत नाहीये, कारण परत मी म्हटलं ना, कोणती गोष्ट कमी आणि कोणती गोष्ट नाहीये हे प्रत्येकाच्या गरजेनुसार ठरतं. त्याच्यामुळे तुम्ही जर का बळजबरी मल्टीव्हिटॅमिन घेत असाल ज्याची तुम्हाला गरजही नाही, त्या अननेसेसरी केमिकलची शरीराला कशासाठी पुरवठा करताय तुम्ही? काही गरज नाहीये. मल्टीव्हिटॅमिन घेण्यापेक्षा रोज एक फ्रूट खाते पण एक मल्टीव्हिटॅमिन. नैसर्गिक सप्लिमेंट नेहमी सुरक्षित असतात. हे तर अजिबात म्हणजे अजिबातच काहीही याचा काही संबंधच नाहीये की नैसर्गिक आहे आणि म्हणून सप्लिमेंट घेतोय. नैसर्गिक असेल तर ते सप्लिमेंट असण्याची गरजच नाहीये. नैसर्गिक असेल तर ते इन द फॉर्म ऑफ फूड खा ना तुम्ही. म्हणजे तुमचं जर का एक पेरू असेल तर तो व्हिटॅमिन सीचं सप्लिमेंटच ठरतो ना. तुमचा आवळा असेल तर तो पण व्हिटॅमिन सीचं सप्लिमेंट ठरतो. हे नैसर्गिक आहे. म्हणून काय एका दिवशी 10 पेरू खाऊ का आपण? नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचं लिमिट, प्रत्येकाचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे, त्याप्रमाणे ते पण. मॅम, शेवटला प्रश्न म्हणजे की सप्लिमेंटने केस गळती थांबते का? परत तोच प्रश्न आहे. केस गळती थांबण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी आपल्याला उत्तम आहार जो तुम्हाला अॅनिमिया होऊ देणार नाही, म्हणजे रक्तक्षय होऊ देणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काय काय घ्यायचंय? आयर्न घ्यायचंय, फॉलिक ऍसिड घ्यायचंय, त्याच्याबरोबर B12 पण लागतं तुम्हाला, त्याच्याबरोबर तुम्हाला व्हिटॅमिन सी लागतं. हे सगळे जण मिळून त्या केसांना बाहेर काढणार आहेत, त्या केसांची वाढ करणार आहेत, ना की तुमचे सप्लिमेंट त्याच्यासाठी मदत करणार आहेत. त्याच्यामुळे आधी जर का तुम्ही हे सगळं घेत असाल, नसेल घ्यात तर हे घ्यायला सुरुवात करा. आणि त्यांनी जर तुमचे केस जर का नाही वाढवायला लागले किंवा गळती नाही थांबली तर पुढचा विचार करू. ह्यानं सुरू करून ते थांबेल असं करू नका. जे कमतरता आहे ती घ्या आणि त्यानं नाही थांबलं तर मग सप्लिमेंट, कारण की पूरक आहे, हे मेन आहे. सो अशा प्रकारे मला वाटतं भरपूर सप्लिमेंट विषयीचे प्रश्न कव्हर केलेत. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये टाका आणि ही रील ज्यांना शेअर करा ज्यांच्याकडे रोज 4-4 गोळ्यांची सप्लिमेंट घ्यायची सवय असते. त्या गोळ्या बंद करून त्याऐवजी 2 फ्रूट जरी तुमच्या आहारात रोज इन्क्लूड केले तरी पण ते तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन सारखं काम करणार आहे. तर मला वाटतं प्रणाली, भरपूर प्रश्न झालेले आहेत. बघूयात आता काय काय उत्तरे येत आहेत आणि काय कमेंट्स येत आहेत. गरज पडली तर अजूनही व्हिडिओ बनवू आम्ही. नो प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच.